जय शिवराय शेतकरी बांधवांनो, राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचं व महत्त्वाचं अपडेट आहे। ते अपडेट म्हणजे काय तर कुसुम सोलार योजनेच्या अंतर्गत राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी पैसे भरण्यासाठी मेसेज आलाय। तर याच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करू। याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल मागील बऱ्याच काही दिवसापासून सर्व शेतकरी प्रतीक्षेत होते की नेमकं मला सोलार कधी मिळणार आहे, मला सोलारचा मेसेज कधी येणार आहे याची प्रतीक्षा राज्यामधील बहुतांश शेतकऱ्यांना लागली होती। आता या सर्व शेतकऱ्यांना एकूण सरसकट जे काही रकमेचे मेसेज आले आहेत सर्व शेतकऱ्यांना ते मेसेज आलेले आहेत। तर याच्या माध्यमातून आता सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे। आता ती काळजी कोणती, सर्व शेतकऱ्यांना मेसेज तर आले आहेत, तर मेसेज आल्याच्या नंतर तुम्ही पाहिलं असेल पूर्वीप्रमाणे मेसेज आल्याच्या नंतर तुम्हाला सेल्फ सर्वे करावं लागायचा आणि सेल्फ सर्वे झाल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंट करावं लागायचं आणि हे पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला लगेच कोणतं वेंडर निवडायचं, कोणती कंपनी निवडायची अशा प्रकारची तुम्हाला ती माहिती भरावी लागायची। परंतु आता ज्या शेतकऱ्यांना मेसेज आहेत तर अशा त्या शेतकऱ्यांना फक्त पैसे भरण्याचे मेसेज आलेले आहेत। त्या ठिकाणी तुम्हाला सेल्फ सर्वे करणं किंवा कोणती कंपनी निवडायची अशा प्रकारचा कोणताही मेसेज येत नाही। तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण काळजी घ्यायची म्हणजे जे काही महायुतीचं सरकार असेल ते सरकार पूर्णपणे स्थापन होऊ द्या, राज्याचा मुख्यमंत्री एकदा ठरू द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही हे तुमचं पेमेंट करून घ्या। कारण तुम्ही जर आता पेमेंट केले तर तुमचे पैसे अडकू शकतात, म्हणजे तुमचे पैसे अडकणार म्हणजे कुठे जाणार नाही, फक्त महावितरणाकडे जमा राहणार। ज्यावेळेस सरकारच्या माध्यमातून ज्या काही सूचना देण्यात येतील त्यावेळेस तुम्हाला त्याचा सेल्फ सर्वे आणि तुमची कंपनी निवडा असा तुम्हाला पर्याय दिला जाईल। तर मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। तुम्हाला जर असा मेसेज आला असेल तर त्वरितच पैसे भरू नका, थोडा वेळ थांबा, कारण की तुम्हाला सेल्फ सर्वे करण्याचा ऑप्शन त्याच्यानंतर कंपनी कोणती निवडायचा हा ऑप्शन अजून पण दिलेला नाही। कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी हे पेमेंट केले इथं अशा सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत की अडचणी आहेत की मला सेल्फ सर्वेचं ऑप्शन पण आलं नाही आणि कोणती कंपनी निवडायची हे पण ऑप्शन आलं नाही। त्याचं मुख्य कारण आहे की हे जे काय सरकार स्थापन होऊ द्या आणि सरकार स्थापन झाल्याच्या नंतर तुम्ही तुमचं पेमेंट करून घ्या आणि ते पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचं कंपनी निवडायचं ऑप्शन आहे व लगेच 2-3 ते 4 महिन्यामध्ये ते सोलर तुमच्या शेतामध्ये बसवू द्या। तर मित्रांनो, हे होतं महत्त्वाचं अपडेट। हे नेमकं अपडेट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि या सोलार विषयी काय जर अडचणी असेल त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे मदत करू। चला तर शेतकरी मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।